वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली। आमची बोलणी जवळपास झाली असल्याचं काँग्रेसकडून नेहमी सांगितलं जातं, मात्र जाहीर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावलाय। राज्यभरात भाजप वगळता सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू असून सध्या कोणत्याही पक्षाला ठोस डेडलाईन देता येणार नाही असं ते म्हणाले। मुंबईत 200 जागा लढण्याची तयारी ठेवल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। त्यामुळे मुंबईत वंचित काँग्रेससोबत लढणार की स्वतंत्र लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 27 जागा मुंबई महापालिकेमध्ये आहेत। आम्ही 227 जागा लढवण्याची तयारी तिथं मुंबईमध्ये केलेली आहे। घटक पक्ष वंचितची तिथं चर्चा मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणी चालू आहे। RTI गटांशी चर्चा तिथं त्या ठिकाणी चालू आहे। काही घटक पक्ष आहेत जे प्राबल्य त्यांचं मुंबईमध्ये आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करून मग सीट वाटप होऊन मग आमच्या सीटा किती असणार हे एक 5-6 दिवस लागतील आम्हाला माहिती द्या। काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं आहे की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं। एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत। मुंबईला काय परिस्थिती आहे? मुंबईला अजून सांगता येत नाही। म्हणजे जसं म्हणालो की एका बाजूला सगळे सांगतात म्हणजे आमचं जमलं, पण ते जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा। आम्ही असं तिथे आता 200 जागेंच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत।